नमस्कार. सकाळची सुरुवात झाली अगरबत्ती देवाला दिवाबत्ती लावून. त्याच्यानंतर नाश्ता केला. मस्त चपाती होती रात्रीची, आम्ही खातो असं काय नाही. चपाती, अंड्याची भुर्जी आणि चहा बनवलेला. आणि नाश्ता करून झाल्यानंतर भांडी बघा किती पडलेली. आम्ही दोघं तिघंच आहे तरी पण भांड्याचा गाडा एवढा असतो रोज. कपडे नसतात जास्त पण भांडी असतात थोडीफार. असो, भात शिजायचं टाकलेलं कुकरमध्ये. आणि नाटकी बघा माझी कशी असतात व्हिडिओ काढताना. असं चालायचंच माझं हे असं. त्यानंतर भात शिजायला टाकला मी. तर आज जास्त भात घातलेला मी. आणि कारण मला बिर्याणी बनवायची होती आज संडेला. खूप दिवस झालं प्लॅन करतो आम्ही काय बनवायचं. चिकन भाकरी वगैरे, म्हणजे मटण वगैरे खाऊन वैताग आलेला, लय कंटाळा आलेला. तर ते बोलले संडेला बिर्याणी बनवू. काव्या आवडीनं खाते. असं स्पेशली मला काही एवढं जमत नाही. बघू तरी पण ट्राय करणार आहे मी. सेकंड टाईम करते. आणि काव्याला खोबरं खायला आवडतं. काव्याने कसं कुरतडले खोबरं बघा. त्याच्यानंतर माझी तयारी चाललेली मसाल्याची. आणि तिच्या हाताला कापलेलं, काव्याच्या हाताला चाकू कापलेला. तर काव्य दाखवत होती कॅमेऱ्यामध्ये, लागलेलं दाखव मम्मी असं. मग ते दाखवायचं चाललेलं तिचं बघा. त्यानंतर तिचं मध्ये चाललेलं जास्त हर गोष्टी तिला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मी जशी करते ना हे तिला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. कांदा कापून देणार, लसूण सोलून देणार. खोबरं चिरायचं म्हटलं तर मग खोबरं खात बसती. मग असा काय ना काय तर उद्योगमध्ये आधी करत असतो बघा. त्यानं टोमॅटोच फेकून दिलं. त्याच्यानंतर सगळ्या आतमध्ये असा राडा पडलेला. मग म्हटलं 12ला पाणी येतं, तर मग 12च्या पहिलं चिकन वगैरे शिजायला टाकून, तांदूळ वगैरे धुवून, म्हणजे भात वगैरे टाकून मला भांडी कपडे करून घ्यायची होती 12च्या पहिलं, जेणेकरून पाणी आल्यानंतर पाणी भरून घेता येईल. आणि काव्याचं आहे बघा कसं, हातात चिकन मावत पण नव्हतं, हातात धराय पण येत नव्हतं, तरी पण हातात घेऊन बसलेली काव्या. आणि कॅमेऱ्यात बघून बडबड काहीतरी करत होती. त्याचं म्हणलं सोड, मीच करून ते स्वच्छ करते, तो राहू दे करायची. लुडबुड हर गोष्टीत असते तिची. तर बिर्याणी कोणाकोणाला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मसाला वगैरे बारीक करायला घेतलेला मी. आणि आमचे नवरदेव बघा, ते म्हणत असतील काही या बाईचं चाललं आहे सारखं व्हिडिओ. असो, त्यांचं काय नाही एवढं. त्याच्यानंतर हे काय माहिती झाडासारखं, ते पण छान लागतं कालवणात टाकल्यानंतर मसाल्यामध्ये बारीक करून. आणि काव्याला मिक्सरच्या आवाजाचा त्रास आहे, तिला तिचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं मग ते येऊन उभा राहते, पण कानाला बोटं घालून उभा राहते, तिला भीती वाटते जास्त. त्याच्यानंतर मसाला वगैरे बारीक करून घेतला आणि मिक्सर लगेच वरती ठेवला, कारण की काव्या भेटते परत. काव्या माझ्या बाजूला पण येऊन उभा राहत नाही, घाबरते लई ती. इथं रोडटच घर असल्यामुळं खूप कचरा वगैरे, धूळ वगैरे येते घरामध्ये, त्यामुळे ते पॅक करून ठेवावं लागतं मला. तेल वगैरे टाकून घेतलेलं मी, मसाला बारीक केला आणि मसाला परतायला घेतलेला. मसाला परतून एका बाजूला मी भात माझा लगेच शिजून झाला. ते वासाचे तांदूळ होते, वासाचे म्हणजे बिर्याणीचे, ते बिर्याणीचे तांदूळ लगेच मला वाटतं 5 मिनटात शिजून रेडी पण झालेलं. त्याच्यानंतर मसाले वगैरे टाकला आपलं, जे खोबरं, लसूण, अद्रक वगैरे टाकून मसाला बारीक केलेला. तरी पण मी वरतून अद्रक लसूणची पेस्ट टाकलेलीच, कारण की बिर्याणी बनवायची होती मला. त्याच्यानंतर हळद, म्हणजे घरचेच मसाले होते जास्त, बिर्याणी मसाला, चिकन मसाला असं जास्त, कारण की आमच्या गावचा मसाला आहे ना, त्याच्यानं सगळेच कालवण चांगली होतात, चव येते त्या कालवणाला. नाहीतर इकडचं चटणी वगैरे एवढी खास नसती. मुंबईमध्ये सगळं पंचार सगळं कालवण लागतं. मग सगळे मसाले टाकून घेतले आणि त्या मसाल्यामध्येच टाकायचं आहे सगळं. तेलामध्ये भाजलं ना एक नंबर भाजी लागते, कोणती पण कालवण करा तुम्ही. तर मस्त असं परतून घेतलं आहे तेलामध्ये. खोबरं सुकं असलं का तेल जास्त नाही टाकायचं, नॉर्मल मीडियम साईज, म्हणजे थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि मी मीठ टाकत होते. आणि काव्याचं बघा, काव्य हलवायला गेली. त्याच्यानंतर हिचं चाललेलं कधी होतंय चिकन.
मग तिला मी शिकवत होते बोलायला, चिकन बोल चिकन बोल, मग ती चिकन चिकन करायला लागलेली. असा असतो आमच्या दोघींचा येडापणा बघा. तुम्हाला आवडतं का चिकन मला कमेंट करून सांगा. आणि कलेजी फ्रायची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बोललेली, लॉंग व्हिडिओला देते म्हणून. मग पहिलं चिकन शिजायला टाकलं मी आणि कलेजी फ्राय करायसाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेली. थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त होते ती. काय बनवलंय काय बनवलंय काय बनवलंय चाललेली काय चिकनसाठी काय काय चाललेलं मला ते काय 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 मग चिकन आणलं का तिथे बोल काय पाहिजे म्हणजे पाहिजे. चिकन शिजायला टाकलं तिला पाहिजे असं शिजून चिकन आणि चिकन झाकून ठेवते ना मी चिकन पण ती झाकून मला पहिलं दे असं बोलते. आता त्यानंतर बघा आमची मस्ती चालूच असते. चिकनमध्ये नंतर पाणी वगैरे टाकून घेतलं, शिजायला लावून दिलं चिकन. आणि बघा तुम्हाला मी बोललेली ना चिकनचं, ते काव्य ऐकत नाही. मग तिला मी म्हणलं चल बाहेर जाऊन बसावं आपण खेळत काहीतरी. मग तिचं चाललेलं ती गेम आहे ते गेम खेळत बसलेली. आणि मी इकडं बोल इकडे बघ बोलली तर बघतच नव्हती. तिचं चाललेलं काहीतरी वेगळंच. आणि ती तिच्या पप्पाच्या मागं लागलेली. पप्पा तिचा कामाला गेलेला, मग पप्पाच्या मागं जायचं होतं त्याला. त्यानंतर मग ती रुसूनच बसलेली. किती वेळ तरी चिडते लगेच, तिला नाही आगाऊपणा करते लय ती. त्याच्यानंतर तिने पसारा केलेला बाहेर. मी हॉलमध्ये किचनमध्ये स्वयंपाक करूसपर्यंत आतमध्ये तिनं सगळा राडा करून ठेवलेला. हॉलमध्ये पण सगळा करून ठेवलेला, त्यावरच होती. आणि सायकल बघा, तिची सायकलीला 1 वर्षसुद्धा झालं नाही. तिनं कसं करून ठेवलं आहे सायकलीचा हाल. सीट वगैरे कवर वगैरे सगळं फाडलेलं आहे तिचं. आणि अभ्यास कमी आणि घरात सगळा पसाराच जास्त. आणि टी व्ही वगैरे मला सारखी बसावं लागते का तर काय टेबलवर जाऊन असं काय टेबलवर बसते मांडे घालून काय तर असं खाऊन. आणि ते सगळं तेलकट हात त्या टी व्हीला लागतात. किती जरी पोचलं तरी पण ते तसंच होतं, कारण की तिचा रोजचाच खेळ आहे तो, रोजच चाललेलं असतं तिचं. त्याच्यानंतर थोडी भांडी घासायची होती मला. एका साईडला कुकरमध्ये भात झालेला माझा, चिकन शिजत आलेलं थोडंफार. काय केलं बंद केला ना गॅस कोणी बंद केला? गॅस कुठं आहे? गॅस बंद केला गॅस. तर तिनं मी बाहेर सगळा पसारा आवरतोपर्यंत गॅस बंद केलेला मी. परत नंतर चालू करून मस्त चिकन वगैरे शिजून घेतलेलं. मग बिर्याणीसोबत आम्हाला पातळ कालवण लागतंच. आम्हाला बिर्याणी सुकी खाऊ नाही आवडत नाही, तसं तरी लागतं सगळं सुक्कं. त्याच्यानंतर मग थोडंसं काढून घेतलेलं मी आणि त्याच्यानंतर चटणी टाकून घेतली पूर्ण सुक्कं बनवायसाठी, बिर्याणीसाठी. आणि कलेजी फ्रायची रेसिपी म्हणजे कलेजी पूर्ण अशी आपण चाकून बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यात हळद, आपलं लाल तिखट आणि घरची चटणी असेल ती कोणती पण ती टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तव्यात नाहीतर कढईत कोणती कशात पण घ्या. आणि आपली चटणी जी घरची असेल ती टाका तुम्ही थोडीशी. आणि त्याला तव्यामध्ये पूर्ण कमी गॅस करायचा, नाहीतर ते पूर्ण उडतं अंगावर, नाहीतर चटका बसतो. मला 1-2दा बसलेला चटका. मग पलटी करून लगेच तेच काय जे तुम्ही ताट वगैरे टाकताना ते लगेच पलटी करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग हे सगळं होतोपर्यंत म्हटलं कलर करून घ्यावा, कारण की चिकन पण शिजलेलं आणि भात पण कधीच झालेला. मग 2 कलर घेतलेले मी, ग्रीन कलर आणि रेड कलर. पण ग्रीन कलरमध्ये मी चमचा जसा बुडवला आणि परत रेड कलरमध्ये मी घेऊन गेली, तसं ती कलरच वेगळाच काहीतरी कलर झाला. 2 चमचे घ्याय पाहिजे होतं मला वाटते. मग याच्यानंतर काव्याचं बघा, काव्या कधीपासून तिला चिकन खायचं होतं. तिला दिलेलं थोडंफार मी, तरी पण दे म्हणायला लागलेली. मग त्याच्यानंतर मग हे बिर्याणीचं असलं काहीतरी उद्योग करायचं होतं मला, ते सजवायसाठी म्हणजे डेकोरेशनसाठी. बिर्याणीचं असतं ना सगळं स्टेप बाय स्टेप काय काय करतायत तसं. असं काही एवढी ही हौस नसती मला हे असं करायची एवढं. पण काव्याला पण आवडते. आता समजले मला की काव्याला पण बिर्याणी खायला आवडते. तर मग बनवते मी. 1-2दा बनवलेली, पण ह्यावेळेसची छान झालेली. काय माहिती काय झालेलं,
पण छान झालेली. पाठच्या वेळेस एवढी खास नव्हती बनली. काव्याला पण आवडती, काव्याच्या पप्पाला आवडत नव्हती, पण जेव्हा माझ्या हातचं खाता येतं तेव्हापासून आवडायला लागली. आणि मला पण एवढी स्पेशली नव्हती आवडत बिर्याणी, म्हणलं का मला नको नको वाटायचं, पण आता छान वाटते. का तर माझी नणंद पण छान बनवते बिर्याणी, एक नंबर बनवते. तशी मला एवढी नव्हती जमली, पण ती छान बनवते. आणि अशी काही डेकोरेशन मी केलेलं बिर्याणीचं डेकोरेशन असं काही बनवलेलं. त्याच्यानंतर मग थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली. काव्याचं बघा, काव्याला खायची होती, काव्या कधीची मागं लागलेली मम्मी दे करून. मग त्याच्यानंतर कलीच फ्राय केलेली, ती पण मी आणलेली बाहेर शॉर्ट. संडे स्पेशल तुम्ही काय बनवलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.